हल्ला प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला आहे। बंदूक परवाना मिळवण्यासाठी म्हणून सरपंच नामदेव निकम यांनी स्वतःवर हल्ला केल्याचा बनाव रचला। पोलीस तपासामध्ये ही मोठी माहिती समोर आलेली आहे। फिर्यादी सरपंच नामदेव निकम आणि साक्षीदार प्रवीण इंगळे यांना विश्वासात घेऊन पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी हल्ल्याचा बनाव केल्याचं कबूल केलंय। 26 डिसेंबरला सरपंच नामदेव निकम यांच्यावर चौघांनी हल्ला केल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर केवळ बंदुकाच्या परवान्यासाठी सरपंचांनी हा बनाव रचला असं आता उघड झालेलं आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला आणि यानंतर पोलीस तपासामध्ये ही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। निकमांनी हल्ल्याचा बनाव केल्याचं स्वतः कबूल केलेलं आहे। पोलिसांनी सरपंच आणि साक्षीदाराला विश्वासात घेतलं आणि त्यामध्ये केवळ बंदूक परवाना मिळवण्यासाठी म्हणून सरपंचांनी हा हल्ल्याचा बनाव रचला। तर वळूया पुढील बातमीकडे। सरपंच हत्या प्रकरणातल्या 3 फरार आरोपींच्या मुसक्या आता सीआयडी आवळणार आहे। मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी सीआयडीची 7 पथकं विविध राज्यांसह देशभरामध्ये रवाना झाली आहेत। सुदर्शन घुले हा सराईत गुन्हेगार आहे। याआधीही फरार असताना तो नेपाळला गेला होता। सुदर्शन घुले पुन्हा नेपाळला गेल्याचा सीआयडीला संशय आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलेला आहे। एसआयटीचं पथक बसवराज तेलींसह 10 जणांची टीम बीडच्या केजमध्ये दाखल झाली। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात 3 आरोपी अजूनही फरार आहेत। त्यांचाही तपास एसआयटीचं पथक करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात एसआयटीची घोषणा केली होती। तर सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि मंत्री धनंजय मुंडेंमध्ये चांगलीच झुंपलेली आहे। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय। पोलीस दलातील अधिकाऱ्याचा हवाला देत वडेट्टीवारांनी हा मोठा दावा केला। तर विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत असं प्रत्युत्तर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंनी दिलंय की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो। म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा। हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली। असे माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, पण अशा पद्धतीचं छोटा आका आणि मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय। का कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय, हे अशा गोष्टी नाही आहेत। एक तर पोलीस प्रशासन सीआयडी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये। राज्यात पुढच्या 4 दिवसात थंडीचा जोर वाढणार आहे। येत्या काही दिवसात किमान तापमानाचा पारा 15 अंशांहून खाली येण्याची शक्यता आहे। पुढच्या 24 तासांमध्ये राज्यातल्या तापमानात चढ उतार अपेक्षित आहे। कोकण किनारपट्टीवर याचा परिणाम दिसणार आहे। हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा थंडी वाढलेली आहे आणि यामुळे ठिकठिकाणी शिकोट्या पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आता थंडी असली तरी पुढील 2 दिवसांमध्ये तापमान घटण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे। लातूरमध्ये स्कूल बसचा अपघात झाला आणि यामध्ये 4 विद्यार्थी गंभीर जखमी झाले। लातूर नांदेड महामार्गावरच्या कोळपापाटी इथं हा अपघात झालाय। जखमी मुलांवर लातूरमध्ये उपचार सुरू आहेत। जळगावच्या पाळधीत 2 गटात राडा झाला होता आणि या प्रकरणी आता पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज जमा केलेले आहेत। हे फुटेज बघून जाळपोळ करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत। मुंबईमध्ये लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झालेला आहे। वडाळा रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली। मोहन घोलप असं या 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। कॉटन ग्रीन कामावरून परतत असताना रुळावरील खांबाला धडकून या तरुणाचा मृत्यू झाला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी सीआयडीनं 7 पथकं देशभर रवाना केलेली आहेत। फरार 3 आरोपींना अटक करण्यासाठी सीआयडीनं आता फास आवळल्याचं दिसतंय।
संभाजीनगरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नशेखोरानं एका तरुणाची हत्या केली. किरकोळ कारणावरून त्यानं चाकून भोसकलेलं आहे. या घटनेमुळे शहरातील वाढत्या नशेखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईतल्या कामोठेमध्ये आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे. मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण दिसून येत आहेत. त्यामुळे दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होतोय. पोलिसांकडून पुढील तपासाला आता सुरुवात झालेली आहे. मुंबईच्या वर्सोव्यामध्ये बाईक पार्किंगच्या वादातून हाणामारी झाली. 2 तरुणांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. वर्सोवा यारी रोड भागामध्ये ही घटना घडली आहे. दोन्ही गटाविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आपल्या मुलीशी बोलतो म्हणून वडिलांनी आणि भावानं मुलीच्या मित्राची हत्या केली आहे. पुण्यातील वाघोली भागामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची लोखंडी रॉड आणि दगडानं ठेचून निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे. गतवर्षाला निरोप देण्यासाठी कोल्हापूरच्या राजारामपुरीमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 78,250 रुपयांचा 3 किलो गांजा आणि मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. च्या अनुषंगानं अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि या मोहिमेत वाकड पोलिसांनी तब्बल 5 किलो 100 ग्राम गांजा जप्त केला आहे. या विरोधात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे. आज गवळी दाम्पत्याला कल्याण कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि यावेळेस कोर्टानं दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सांगलीमध्ये बाईक चोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल 19 बाईक जप्त करत 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे. सागरी किनारा मार्गावर आता 2 अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहेत. वाहनांना या मार्गाचा जलद वाहतुकीसाठी फायदा होतोय. आता या जलद मार्गाचा वापर अग्निसुरक्षेसाठीही करण्यात येणार आहे. धुळ्यातल्या विविध स्टॉल धारकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे. वाहतुकीस अडथळा येत असल्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात 2024 या वर्षात दारूची विक्रमी विक्री झालेली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या मद्यविक्री तपासणीमधून ही माहिती समोर आली. यामध्ये 31 लाख लिटर विदेशी दारू तर 91 लाख लिटर देशी दारूची विक्री झाल्याचं समोर आलं आहे. लोणावळ्यामध्ये एकविरा देवीच्या गडावरील पालखीत आज अचानक मधमाशांनी हल्ला केला आणि यामध्ये अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. एकविरा गडावर फटाके फोडायला बंदी आहे, मात्र तरीही काही हुल्लडबाज भाविकांनी कलर धुराचे फटाके इथं फोडले आणि त्यामुळे बिथरलेल्या मधमाशांनी थेट भाविकांवर हल्ला केला, ज्यामध्ये अनेक भाविक जखमी झालेले आहेत. अनेक लहान मुलं देखील या ठिकाणी जखमी झाल्याचं आता समोर आलेलं आहे. एकविरेच्या गडावर फटाके फोडण्यास मनाई आहे, तरी देखील काही हुल्लडबाज भाविकांनी इथं धुराचे फटाके फोडले आणि त्याचा दुष्परिणाम आपण बघतोय. त्याचा फटका हा या सगळ्या भाविकांना बसला. यवतमाळमधील भाजी मंडईत टोमॅटो आणि वांग्याला 40 पैसे इतका दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यावर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली. टोमॅटो वांगी विक्रीमधून उत्पादन खर्चही निघत नाहीये, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नाशकात बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्ष बागांना बसतोय आणि या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विंचूरमधील शेतकरी महेश जाधवांनी जुन्या साड्यांचं आच्छादन संपूर्ण द्राक्ष बागेवर केलेलं आहे. ऊन आणि थंडीपासून बागेचं संरक्षण व्हावं यासाठी म्हणून शेतकऱ्यानं ही शक्कल लढवली. त्याचा फायदा शेतकऱ्याला होऊ लागला आहे. वाशिम बाजार समितीत तुरीला प्रति क्विंटल 7,000 ते 7,500 दर मिळाला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत तुरीच्या दरामध्ये जवळपास 2,000 रुपयांची घसरण झाली आणि यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटकाही बसतोय.
हिंगोलीतील नाफेड केंद्र गेल्या आठवड्याभरापासून बंद असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बारदाना उपलब्ध नसल्यामुळे खरेदी बंद केल्याचं केंद्र चालकांनी सांगितलं आणि त्यामुळे विक्रीसाठी काढलेलं सोयाबीन किती दिवस सांभाळून ठेवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला आहे. ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर गायीचे 5 वासरू मृतावस्थेत आढळले. पशुवैद्यकीय विभागाकडून पुढील तपास सुरू झालेला आहे. 5 वासरू मृतावस्थेत का बरं आढळले याचा आता शोध होतोय. खारघर सेक्टर 16 मधील खाडीलगत असणाऱ्या वास्तुविहार सोसायटीच्या शौचालयात कोल्हा लपून बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वन विभागाला याची माहिती मिळताच या कोल्ह्याला जेरबंद करत पनवेलमधील जंगलात सोडून देण्यात आलं. त्यामुळे नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला. मालवणमधल्या समुद्रात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. एक डॉल्फिन मृत डॉल्फिनच्या पिल्लाला जिवंत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं हे दृश्य होतं. कवडा रॉक जवळ हे दृश्य पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं आहे. एसटी महामंडळानं नवीन वर्षात उत्पन्न वाढीसाठी एक नवा उपक्रम सुरू केलेला आहे. एसटीच्या चालक आणि वाहकांना आता प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. 31 जानेवारीपर्यंत प्रायोगिक तत्वावर हा प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. वाढीव उत्पन्नावर चालक आणि वाहकांना कमिशन मिळेल. चालक आणि वाहकांनी निर्धारित उत्पन्नापेक्षा वाढीव उत्पन्न आणलं तर त्यापैकी 20% रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून रोखीनं देण्यात येणार आहे. सोलापूर पुणे ड्युटीचं उद्दिष्ट 10,000 रुपये. प्रोत्साहन भत्ता नेमका कसा असेल ते आपण बघतोय. चालक वाहकांनी 12,000चं उत्पन्न मिळवलं, उद्दिष्टापेक्षा 2,000 रुपये जास्त उत्पन्न मिळवलं तर त्यांना हा प्रोत्साहन भत्ता मिळेल. वाढीव 2,000च्या उत्पन्नावर 20% म्हणजे 40 रुपये हा भत्ता चालक आणि वाहकांना मिळणार आहे. त्यामुळे चालक आणि वाहकाला प्रत्येकी 200 रुपये रोख भत्ता मिळणार आहे. अलिबागमधील किहीम समुद्रकिनारी बैलगाड्या शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैलगाडा शर्यतीमध्ये 135 बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. तर नवीन वर्षातील पहिल्या बैलगाडी स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी म्हणून बैलगाडी शौकीनांनी देखील इथं गर्दी केली होती. पुलवे सेक्टर 5 मधील एका हॉटेलला सकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये हॉटेलचं बाजूची 2 दुकानंही जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करत ही आग अखेर आटोक्यात आणली. बुलढाण्याच्या सिंदखेड लपाली गावात वृक्ष आच्छादनासाठी मागवलेल्या 7 टन गवताला आग लावल्याचा प्रकार समोर आलेला आहे. अज्ञात व्यक्तीने ही आग लावली. ग्रामस्थांकडून आता या व्यक्तीचा शोध घेतला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक झालेलं आहे. गडचिरोलीतील कामगिरीचं मोदींनी कौतुक केलं. फडणवीसांसमोर काल 11 नक्षलींनी आत्मसमर्पण केल्याचं आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस सेवा सुरू झाल्यामुळे मोदीही आनंदी आहेत. कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणेंचं इंदापुरात जोरदार स्वागत करण्यात आलं. मंत्रिपदी भरणे लागल्यानंतर पहिल्यांदाच ते इंदापूरमध्ये आले. बरणेवाडी आणि अंधुर्णे या ग्रामस्थांनी त्यांच्यावर जेसीबी मधून पुष्पवृष्टी केली आहे. मंत्रिपदावरून नाराज असलेले छगन भुजबळ परदेशवारीनंतर नाशिकमध्ये परतणार आहेत. अजित पवारांची भेट न घेता त्यांनी थेट फडणवीसांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा भुजबळ आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलंय. छगन भुजबळ आज नाशिकमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला ते अभिवादन करतील. मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. पोलीस दलातील अधिकाऱ्याचा हवाला देत वडेट्टीवारांनी हा मोठा दावा केलाय. पालकमंत्रीपदाबाबत अजून घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र त्याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार असं वक्तव्य केलंय. बावनकुळेंच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करणार असं देखील ते पुढे म्हणाले. वाल्मिक कराडला ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलंय त्या ठिकाणी 5 पलंग मागवण्यात आले. हे पलंग स्वतःसाठी मागवल्याचं पोलिसांनी सांगितलं असलं तरी गादी, उशी, पंखा, एसी देखील बसवता येतील का असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलं. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विशाल धनवडे पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. जळगावच्या पाळधी गावात गाडीच्या किरकोळ वादातून राडा झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. गुलाबराव पाटलांच्या गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून गावात 2 गटात वाद झाला होता आणि यावेळेस काही दुकानं आणि गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणी संचारबंदी लवकरच उठवण्यात येईल असंही आता सांगितलं गेलंय. सांगलीच्या मध्यवर्ती सहकारी बँकेनं वर्षभरात थकीत कर्जदारावर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. यामध्ये थकबाकीदार 9 संस्थांवर कारवाई करत आतापर्यंत 130,47,00,000 रुपयांची कर्ज वसुली करण्यात आलेली आहे. तर बँकेकडून मार्च अखेरपर्यंत 100 कोटी रुपयांची वसुली होण्याचे सांगण्यात आलेलं आहे.